नमस्कार, मी वयम मासिकातनं क्रांती. सुरुवातीला आमच्या मनोविकास या सिरीजला तुम्ही जो प्रतिसाद दिला त्याबद्दल तुमचे मनापासून आभार. ही सिरीज तुम्हाला खूप आवडली ते तुम्ही आम्हाला कळवलं, म्हणून याच धर्तीवर आम्ही आता एक नवीन सिरीज घेऊन येतोय आणि त्या सिरीजचं नाव आहे बालक पालक कट्टा. खरं तर मूल, आई वडील यांच्यामध्ये सतत काही ना काहीतरी गोष्टी सुरू असतात, अनेक प्रश्न असतात, अनेक समस्या असतात. मग आपण काय करतो, काही पुस्तकं वाचतो, काही तज्ज्ञांचा सल्ला घेतो आणि तरी सुद्धा गोष्टी प्रत्येक वेळी योग्य दिशेने जातात असं नाही. मग अशा वेळी काय करायचं, तर हाच आपला आजचा विषय आहे. मुळात मुलांना वाढवताना पालक चुकतात कुठे. आता प्रत्येक वेळीच पालकांची चूक असते की मुलांची, नक्की काय असतं, तर या विषयावर आपल्याकडे आज बोलण्यासाठी आलेले आहेत पुन्हा एकदा वैदेही भिडे मॅडम. यांना तर तुम्ही ओळखताच. मन हा व्हिडिओ जो तुम्ही पाहिलात आणि तुम्हाला खूप आवडलेल्याचं कळवलं त्याच आपल्या वैदेही मॅडम. चला तर मग सुरुवात करूया आजच्या या नवीन सिरीजला आणि आपला विषय आहे मुलांना वाढवताना पालक नक्की कुठे चुकतात. नमस्कार मॅडम. नमस्कार. खरं तर आपल्याला कळलं की आता मुलाचा जन्म होणार आहे आणि हळू आपण पुढे पुढे जाऊन आपण आता पालक या भूमिकेत येणार आहोत. अगदी तेव्हापासूनच आपल्या मनात एक आपण आपल्या मुलांना कसं वाढवूया किंवा काय काय करता येईल ह्याचं थोडंसं प्लॅनिंग आपलं सुरू झालेलं असतं. पण पालक आपण होतो, अगदी ते बाळ आपल्या हातात असतं आणि हळूहळू ते मोठं होत असताना एका लेवलला आपण कुठेतरी म्हणजे अगदी जन्मल्यापासून एक 5 वर्षाचं होईपर्यंत म्हणा किंवा 5 वर्षापासून पुढे सुद्धा वाढत असतात एक पालक झालेल्याचं ना कधी कधी आपल्याला फ्रस्ट्रेशन येतं की काय म्हणजे मी पालक खरं तर आनंदासाठी झालोय, ही आपल्या आयुष्यातील एक महत्वाचा टप्पा आहे, पण मग आपल्याला हे फ्रस्ट्रेशन का येतं आणि ते येऊ नये यासाठी पालकांनी कोणत्या गोष्टी आचरणात आणाव्यात, अगदी छोट्या छोट्या म्हणजे ज्या सगळ्या लेवलला आपल्याला मॅच होतील अशा, त्याबद्दल सांगा ना. तू म्हणालीस ना ते अगदी खरं आहे बरं का, की म्हणजे मूल जन्माला येणार ही चाहूल लागल्यापासूनच आपण पालक झालेलो असतो. तेव्हा आपल्याला काय करता येईल, कारण पालकत्व ना आपण एकदा पालक झालो की ते शेवटपर्यंत असणारच आहे. मग अगदी आपण वृद्ध झालो तरी पालकत्वाच्या समस्या येऊच शकतात. सो तेव्हा आपण काय करू शकतो, तर आपण ऑब्झर्वंट राहू शकतो. की म्हणजे आपण अनेकदा खूप मुलांबद्दल पण बोलत असतो मग किंवा इतरांच्या मुलांबद्दल ऑब्झर्व करत असतो, तर ह्याच्यामध्ये आपण तेव्हा ऑब्झर्वंट राहू शकतो की नेमकं काय घडतंय, ह्या आई वडिलांचे आणि मुलांचे संबंध कसे आहेत, ह्याच्यावरती आपण लक्ष ठेवून राहू शकतो. आणि प्लस ना आपलं जसं तू म्हणालीस की आनंदासाठी आपण होतोय ना पालक, तर तो आनंद मला कसा टिकवून ठेवता येईल, तर माझं पालक बनण्यामागचं नेमकं गोल काय आहे हे जर का मी लक्षात घेतलं ना, की म्हणजे मला कोणाचा मालक नाही व्हायचंय किंवा माझं मूल इज इक्वल टू मीच, म्हणजे त्याच्या प्रत्येक गोष्टीला मीच जबाबदार असंही नाही व्हायचंय, तर आपल्याला एक छान नातं जोपासायचंय. हे गोल, हे उद्दिष्ट आपण लक्षात ठेवलं ना, तर काही गोष्टी आपल्याला आपोआप समजतात. म्हणजे त्याला पण काय आपल्याला काही रूल लावायला नको की हे करायचं हे करायचं नाही असं. सो तोपर्यंत आपण हे करू शकतो, मूल जन्माला येईपर्यंत ऑब्झर्वंट राहू शकतो आणि आपलं गोल निश्चित करू शकतो. अगदी बरोबर. हा झाला पहिला टप्पा की आपला गोल काय हे आपण समजून घेतलं पाहिजे आणि निरीक्षण करणं की कसं वागतात. पण इतरांची निरीक्षण जी असतात ती प्रत्येक वेळी आपल्याला उपयोगी पडतील असं नाही, कारण प्रत्येकाचं वागणं किंवा प्रत्येक मुलाचं वागणं किंवा त्याचं जे आपण वर्तन म्हणतो ह्याच्यात भिन्नता असते. एवढंच कशाला तर पालकांच्या वागण्यात पण भिन्नता असते. मग अशा वेळी काय करायचं? हे खूप छान आहे. म्हणजे बघ की आपल्याला हे माहितीये की दुसऱ्या मुलाचा नियम आपण आपल्याला नाही लावू शकत, पण त्याचबरोबर आपले सगळे नियम आपण आपल्या मुलांना सुद्धा नाही लावू शकत, कारण आपलं मूल हे एक वेगळी व्यक्ती आहे. ते त्याचं व्यक्तिमत्व घेऊन जन्माला येणार आहे. पुन्हा मी कोणत्या वातावरणात वाढले आणि आज माझं मूल कोणत्या वातावरणात वाढतंय हे सगळं आपल्याला लक्षात घ्यायला पाहिजे. म्हणजे ना 2 प्रकार असतात. एक पॅरेंटिंगचा आपण म्हणू पालकत्वाचे काही जनरल नियम असतील आणि काही
हे स्पेशल असतील, अगदी स्पेसिफिक आपलं मूल आणि आपण असे असतील, तर हे पण आपल्याला लक्षात नक्कीच घ्यायला हवं. सो मुलांना समजून घ्यायचं म्हणजे काय करायचं किंवा कसं लक्षात ठेवायचं, हे कसे नियम लावायचे, तर सगळ्यात आधी हे लक्षात ठेवायला पाहिजे की मी आणि माझं मूल ह्या दोन वेगळी व्यक्तिमत्व आहेत. सो त्यामुळे अगदी माझ्यासारखं माझं मूल होणार नाहीये. हे बघ, आजूबाजूच्या परिस्थितीतून तो नेमकं काय समजून घेणार आहे ही त्याची क्षमता माझ्यापेक्षा वेगळी असणार आहे. त्याचबरोबर ना, मी जे काय सांगतेय ते तसंच्या तसं, म्हणजे माझ्या मनात एक हेतू आहे तो तसाच्या तसा त्याच्यापर्यंत पोहोचेल असं नाही, हेही आपल्याला लक्षात घ्यायला पाहिजे. आणि मग अनेक गोष्टी आहेत की आई वडिलांची एकवाक्यता असायला हवी, तेही आपण लक्षात घ्यायला पाहिजे. म्हणजे आपलं एक संपूर्ण युनिट आहे, आई वडील आणि मूल हे एक युनिट आहे, हे सुद्धा लक्षात घ्यायला पाहिजे. नाहीतर मी एक वेगळंच काहीतरी सांगते, आई काहीतरी वेगळं सांगते, वडील वेगळं सांगतायत, असं नाही होऊन जाणार. सो म्हणजे हे सगळे नियम आपल्याला बघायला पाहिजेत की माझ्या युनिटसाठी काय लागू पडतात. जनरल काहीही असतील पण आमच्या युनिटला काय लागू पडतात हेही लक्षात घ्यायला पाहिजे. बरं, आता तुम्ही समजून घेण्याबद्दलच हे सांगते, तर त्यालाच मी जोड प्रश्न तुम्हाला पुढे विचारते. समजून घेणं मुळात काय, म्हणजे मुलाने एखादी गोष्ट सांगितली की आई मला अमुक अमुक गोष्ट करायची आहे, भले ती कळते की आता या वेळेला ती करणं चुकीचं आहे, आणि आई सांगते की नको करूस, पण त्यावेळी तीच करायची आहे मुलाला, आणि इथे आईने विरोध केला. मुलाची अपेक्षा आहे की मला समजून घेतलं पाहिजे, पण आई म्हणते की तू मला पण समजून घे, कारण हे आता यावेळी योग्य नाही. अशा ज्या वेळी गोष्टी होतात तेव्हा नक्की समजून घेणं म्हणजे काय असतं? हे बघ, समजून घेणं म्हणजे काय, तर तुमचा संवाद एका चांगल्या पातळीवर व्हायला पाहिजे. सो संवाद जर का आपला नेहमी चांगल्या प्रकारे होत असेल ना, तर मग अशा अडचणी येत नाहीत. म्हणजे बघा, मी तुला संवादाच्या काही हे सांगते की कसं आहे की समजा आपलं मूल घरातल्या घरातच धडपडलं, समजा ते धडपडलं, त्याच्यावर माझी रिॲक्शन काय आहे. 2-3 रिॲक्शन्स आपण बघू. की समजा धडपडला, 1000 वेळा तुला सांगितलंय की नीट चालत जा, आणि समजा तो धडपडताना एखादा फ्लॉवर पॉट फुटलाय. समजा मी असं म्हणाले, बघितलंस ना, तुला काही किंमत नाही वस्तूंची. मी काय सांगतेय बघ. म्हणजे संवादातल्या गडबडी कुठे होतात. घडलंय काय की मूल धडपडलंय, पण मी जर का म्हणाले तू नेहमीच असं करतोस, म्हणजे मी कधी कधी भूतकाळात जाते, कधी कधी मला माहितीये तू ना मुद्दामच केलंस, म्हणजे मी आता पुढे काही सांगू नये तुला काम, म्हणूनच तू हे असं केलंस. म्हणजे तो संवाद आपल्या दोघांच्या नात्याला नेतोय पुढे, किंवा घडलेल्या घटनेमध्ये उपाय काढण्यासाठी पुढे नेतोय, तर काहीच नाही करत आहे. समजा मूल धडपडलंय, फ्लॉवर पॉट पडलाय, फुटलाय, तर ह्याच्यामध्ये काय व्हायला पाहिजे की अरे बाबा तुला तर लागलं नाहीये ना, असा कसा धडपडलास, अच्छा हे वाटेत येतंय का, आपण ते नीट करूया. तर घडलेल्या घटनेला आपण कुठेतरी योग्य दिशा देऊ. पण आपल्या संवादामध्ये जर का ही दिशा चुकली तर मग हे सतत वाटत राहतं की मी सांगते ते हा समजून घेत नाही, आणि तो त्याला वाटतं की जे घडलंय त्याच्यात आई मला समजून घेत नाही. का? कारण ही दरी कुठे आहे, संवादामध्ये. बरोबर. समजा मी म्हणाले की हो आत्याने दिलेला फ्लॉवर पॉट होता तो, आता बघितलंस, आत्या उद्या म्हणेल की तूच मुद्दाम हात तोडलास, म्हणजे सगळं माझ्यावर येईल. म्हणजे ना खूप वेगवेगळे ट्रॅक्स पकडतो, पण संवादाच्या योग्य दिशेला जात नाही. आणि म्हणून मग ही समस्या येते की तुला वाटतं तू मला समजून घेत नाही, मला वाटतं मला कोणी समजून घेत नाही. म्हणजे अशी ती गडबड होते. म्हणजे त्याला दिशाच सापडत नाही. आपल्या मनात ज्या गोष्टी सुरू असतात की हे झाल्यानंतर कोणाला काय वाटेल, तर ती गाडी तिकडे वळते आणि इकडचं सगळं समजण्याची जी गाडी असते ती भलतीच कडे आपली जाते. म्हणजे बघ ना, एखादं छोटं मूल पडलं तर आईची पहिली प्रतिक्रिया काय असते, ती त्याला एक धपाटा घालते. म्हणजे आईला राग आलेला असतो का? मूल पडलं ह्याच्यामध्ये राग येण्यासारखं खरं म्हणजे काहीच नसतं. बरोबर. आणि आईला सुद्धा राग आलेलाच नसतो, पण तिची ती काळजी असते. आणि पुन्हा यांनी असं करू नये, त्यांनी
काळजीपूर्वक चालावं, हे सगळं पुढचं असतं. पण पोचलं काय? राग. त्याला कळतच नाही, एक तर मी पडलोय, मला लागलंय, किंवा अगदी लागलं नसलं तरी एक अपेक्षा असते ना की अरे पडलास, काय झालं, ती पूर्णच होत नाही. बरोबर. पण हे लहान वयात झालं. थोडंसं याच्यात अजून जोड, साधारण टीनएजर्स असतात, त्यांना आता बऱ्याच गोष्टी कळायला लागलेल्या असतात आणि आता त्यांचं म्हणणं असतं की मी सुद्धा एक या घरातली व्यक्ती आहे जिला कळतात ह्या गोष्टी, तर तुम्ही मला लहान नका समजू. अशा वेळी काय करायचं? ह्यामध्ये समजून घेणं म्हणजे त्यावेळी काय करायचं? की त्या मुलाची मतं ऐकून घ्यायची, की त्याला अजूनही आपण सांगायचं की थांब रे, तू लहान आहेस, दोन मोठी माणसं बोलताना मध्ये बोलू नकोस किंवा तुझे विचार सांगू नकोस. हे जनरली आपल्याला पाहायला मिळतं. मग तिथे समजून घेणं कसं? आपण म्हणजे काय म्हणतात ते, तिथे समजून कसं घ्यायचं? म्हणजे बघा, जे आपण छोट्या वयातल्या मुलांसाठी म्हणालो, तिथून जर का आपला संवाद योग्य दिशेने चालू असेल ना, तर ती मुलं ॲडोलसंट एजला आल्यावर सुद्धा, मोठी झाल्यावर सुद्धा तो एक समजूतदारपणाचा धागा पुढे पुढे नेला जातो. पण आता समजा हे आपण सुरुवातीच्या काळात केलेलं नाहीये, संवादामध्ये कुठेतरी आपल्या विसंवाद होत आलेला आहे आणि मुलं आता ॲडोलसंट एज मध्ये आली आहेत. तर अशा वेळी अचानक आपण तो कसा सुधारणार संवाद, ही समस्या आपल्याला येते. म्हणजे आपल्याला असं वाटत असतं की पिढीक सांगीन, हे ऐकतील कशावरून? हल्लीची मुलं ऐकतच नाहीत. म्हणजे आपण पण त्या संवादाला एक पूर्वग्रह दूषितपणे बघत असतो आणि मुलांना सतत वाटत असतं, कारण आधीपासूनच आपला विसंवाद आहे ना, म्हणून मग त्यांना वाटत असतं की ह्यांना काही कळत नाही, आईवडिलांना माहितीच नाही आमच्या जगात काय चाललेलं आहे, मग मी कशाला ह्यांच्यामध्ये पडू. मग ना एक प्रकारची अशी ती दरी वाढत जाते आपल्यामध्ये. मग काय करता येईल? तर सुरुवातीला आपल्याला संवादासाठी आपल्याला पुढाकार घ्यायला पाहिजे, कारण ॲडोलसंट एज मधली मुलं आपल्याकडे येणार नाहीत जर का आधीचा विसंवाद असेल तर. आपण सध्या त्याबद्दलच बोलतोय, कारण संवाद असेल आधीपासून तर मग ही समस्याच येणार नाही. तर एकतर कसं आहे ना, की आपल्याला खूप वाटत असतं की मी ना माझ्या मुलाबरोबर खूप मैत्रीपूर्ण संबंध ठेवून आहे, किंवा त्याला आपण आग्रह पण करत असतो की तू मला माझी मैत्रीण समज किंवा तू मला माझा मित्र समज आणि माझ्याशी बोल. पण आपल्याला हे लक्षात ठेवायला पाहिजे की तुम्ही कितीही मित्र होण्याचा प्रयत्न केला तरी मूल हे कधीच विसरणार नाहीये की हे माझे पालक आहेत. त्याच्या मनामध्ये ती जनरेशन गॅप असणारच आहे. म्हणून आपण मित्रत्वाने त्या नात्याकडे बघू शकतो, पण आपण मुलांचे मित्र नाही होऊ शकणार, हे नेहमीच लक्षात ठेवायला पाहिजे. मग आता आपण म्हणतोय की हा संवाद सुरू कसा करायचा? तर आपण मुलांबरोबर बसून ही एक क्लॅरिटी एकमेकांची मिळवू शकू की हे बघ, आत्ता मला कळतंय की आपल्यामध्ये बऱ्यापैकी संवाद होत नाहीये, जो होणं मला अपेक्षित आहे आणि कदाचित तुला सुद्धा अपेक्षित असणार, तर ह्याच्यावरती आपण काय मार्ग काढूया. म्हणजे तुम्हाला जे करावंसं वाटतंय ना, ते करण्यासाठीचे उपाय पण मुलाकडून ऐकून घ्या. मग मूल जे काय सांगेल की मला तुझ्याशी का नाही बोलावंसं वाटत, तर ही 4 कारणं आहेत त्याच्यासाठी, तर ती समजून घ्या. त्याच्या नजरेतून समजून घेण्याचा प्रयत्न करूया की अच्छा, मी असं बोलते ना म्हणून हे याला आवडत नाहीये, तर मी माझी स्टाईल बदलून बघेन. हे बघ, 14 वर्षाच्या मुलाची मी 14 वर्षाचीच पालक आहे, पण प्रत्यक्ष माझं वय मोठं आहे, तर बदलण्याचा प्रयत्न आधी मी करायला हवा. आणि ॲडोलसंट एज मधली मुलं बदलायला थोडा रेझिस्टन्स आहे त्यांच्यामध्ये असणार. सो हा प्रयत्न आपण करायचा आहे. आपण मोठे आहोत, आपण पालक आहोत, सो म्हणून त्यांच्याकडून हे समजून घ्यायचं. तेव्हा आपल्याला कदाचित हे ना थोडंसं आर्टिफिशियल वाटेल की आतापर्यंत जे मी केलेलंच नाहीये ते आता मी केलं, तर मुलाला वाटेल आणि सुरुवातीला वाटेलही मुलांना, हे काय नवीन काढलंस तू, म्हणजे अचानकच काय तू अशी हे करायला लागलीस. पण तेव्हा सांगू शकतो आपण की माझ्या लक्षात आलंय की काही चुका माझ्याकडूनही झालेल्या आहेत आणि म्हणून मला आता हा संवाद नव्याने तयार करायचा आहे, तर मग आपण बघूया माझ्या काय चुका झाल्यात, मी काय बदलायला हवंय, थोडं मी बदलते, थोडं तू बदल, असं ही संवादाची सुरुवात करायला लागेल. तरच पुढे जाऊन त्या गोष्टी हळूहळू समजून घेण्याच्या पायरीपर्यंत जाऊन पोहोचतील आणि तशी सुरुवात होईल. अचानक होणार नाही. हा झाला आता समजून घेण्याबद्दलचा मुद्दा, जो तुम्ही खरंच
खूप छान म्हणजे अगदी सिंपल प्रकारे तुम्ही अगदी साध्या भाषेत सांगितलं की काय करायचं, की एक स्वीकार करा की माझं कुठेही चुकतंय आणि आपण त्याच्यात हळूहळू बदल घडू. पण आता महत्वाचा शब्द जो आपण अगदी लहानपणापासून ऐकत आलेलो असतो तो म्हणजे संगोपन. हा जो शब्द आहे की संगोपन. आता मुलांना उत्तम शिक्षण देणं. आजकाल असतं की मी मोठ्या शाळेमध्ये मुलाला टाकलं, त्याला जे पाहिजे त्या सगळ्या गोष्टी मी त्याला आणून दिल्या, तो म्हणेल त्या गोष्टी. तर मुलांना वाढवताना संगोपन ही गोष्ट सगळ्यात महत्वाची आहे. आपण त्याला कसं वाढवतो, कशा प्रकारचे विचार देतो, आपण त्याला काय शिकवतो, या सगळ्या गोष्टी यामध्ये येतात. तर हे जे संगोपन कुठेतरी आजकाल आपल्याला असं दिसतं की थोडं कुठे भरकटत आहे, कुठे चांगलं आहे. तर नक्की संगोपन म्हणजे ही कन्सेप्ट काय आहे, नक्की त्याच्यात काय येतं, त्याबद्दल पण थोडं उलगडून सांगा. हे बघ, प्रत्येक आई वडिलांची इच्छा असते की जे बेस्ट आहे ते माझ्या मुलांना मिळावं, आणि ही अजिबातच चुकीची नाही. बरोबर. कदाचित अगदी पूर्वीच्या काळातल्या आई वडिलांचा हा विचार असा नव्हता की एक जनरल जे चालत आलंय ते पुढे चालवायचं. पण आताचे पालक खूप सजग आहेत, एखाद दुसरं मूल असतं, त्यामुळे ही सजगता आलेली आहे. आणि बेस्ट द्यावंसं वाटणं हे काही चुकीचं नाहीये. पण मी बेस्ट देताना काय बेस्ट देतोय हे लक्षात घ्यायला हवं. म्हणजे मी सुखसोयी द्याव्यात का, तर हो द्याव्यात. माझ्याकडे जर का पैसा आहे तर मी सुखसोयी द्याव्यात, पण त्या पैशांमागच्या कष्टांची जाणीवही मुलाला जर का मला देता आली, की आज तुला ह्या ज्या काही सुखसोयी मिळतात त्याच्या मागे एवढ्या जणांचे एवढे कष्ट आहेत, म्हणजे फक्त माझे नाहीत. आपण जनरली काय म्हणतो की हे सगळं मी कशासाठी करतेय, तुला उत्तम सगळं मिळावं म्हणून, असं नाही. त्याचा उपभोग आपणही घेत असतो ना. तर त्यामुळे कसं आहे की हे सगळ्यांसाठी आहे आणि त्याच्या मागे सगळ्यांचे कष्ट आहेत. आज मी नोकरीला जात असेल तर आणि माझं मूल जर का दुसऱ्यांबरोबर राहत असेल तर ते कष्ट माझ्या मुलांनीही घेतलेले आहेत. म्हणजे दुसऱ्यांबरोबर राहण्याचे, म्हणजे मी जे काही कमवले त्यामध्ये फक्त माझा सहभाग नाहीये. सो सुखसोयी देताना त्याच्या मागचा एक विचार देणं गरजेचं आहे. म्हणजे त्या कष्टांची जाणीव त्या मुलांना मिळायला पाहिजे. त्याच्यानंतर ना आपण सुखसोयी द्यायच्या म्हणजे वस्तूंमध्ये द्यायच्या, हे आपल्याला खूप वाटत असतं की, आणि ना कुठेतरी एक तो गिल्ट पण असतो, म्हणजे विशेषतः आयांना, की आपण जर का नोकरी करत असू, मूल दुसऱ्यांकडे ठेवलेलं असेल तर मग म्हणजे मी कुठेतरी कमी पडले, आणि त्या गिल्टमध्ये ना आपण खूप काही देण्याच्या ह्याच्यामध्ये जातो. काहीतरी मुलाला घेऊन जावं, द्यावं. बरोबर आहे. पण म्हणजे ते देण्याबद्दल माझं काही म्हणणंच नाही की तुम्ही अगदी खुशाल जे काही तुम्हाला जमतंय ते द्या, पण त्याच्या मागचा एक विचार द्या की हे मी का दिलंय. मी गिल्ट मध्ये दिलंय म्हणलं ना की मुलं खूप हुशार असतात बरं का, त्यांना बरोबर कळतं की हे का करते आहे, बरोबर, की मग ते मॅन्युप्युलेट करायला सुरुवात करतात. सो आपल्याला हेही लक्षात ठेवायला पाहिजे की मुलं आपल्यापेक्षा हुशार आहेत, ती आपल्याला मॅन्युप्युलेट करू शकतात. सो ते व्हायला नको असेल तर प्रत्येक गोष्ट देताना त्याच्या मागचं कारण मुलांपर्यंत पोचलं पाहिजे की मी हे का देतोय. तर कदाचित त्या सुखसोयींना पण काहीतरी एक मिनिंग राहील. नाहीतर मग आपण पाहतोच ना की इतका अचाट पैसा कधी कधी लोकांकडे असतो आणि माझ्या मुलाला बेस्ट द्यायचंय, मग 20 वर्षाच्या मुलाच्या हातात किंवा अगदी 17-18 वर्षाच्या मुलाच्या हातात मोठ्या मोठ्या बाईक्स येतात, मोठ्या मोठ्या गाड्या येतात, आणि आपण ऐकतो की काय काय घडतं. का? कारण त्यांना माहितीच नाहीये, त्याची किंमत त्यांना कळलेली नाही. आणि किंमत कळणे म्हणजे 5 लाख रुपयांची बाईक ही किंमत आपण म्हणत नाही. ते 5 लाख रुपये कमवण्यासाठी अख्ख्या घरांनी केलेले कष्ट, आणि फक्त नोकरी हे कष्ट किंवा काम हे कष्ट मी म्हणत नाही, सगळे भावनिक कष्ट सुद्धा त्याच्यामध्ये आले. आणि ती जाणीव त्यालाही जर का दिली ना की मी हे का कमवू शकलो, कारण हा सपोर्ट मला संपूर्ण फॅमिलीचा मिळालाय, तर त्या 5 लाखांमध्ये किंवा त्या बाईकमध्ये पण ना एक बिलॉंगिंगनेस येतो. आणि तो बिलॉंगिंगनेस जेव्हा येईल ना तेव्हा त्या कष्टांची किंमत त्यालाही कळणार आहे. नाहीतर काय, ही बाईक गेली तर मी दुसरी बाईक आणीन असं होईल. नाही, ही बाईक मिळवण्यासाठी आपण सगळ्यांनी कष्ट केलेत, ही जाणीव त्या मुलालाही राहील. म्हणजे संगोपनात महत्वाच्या जर आपण असं म्हटलं की कोणत्या गोष्टी महत्वाच्या आहेत तर त्या शॉर्टकट मध्ये सांगा ना. जसं की आपण म्हणतो की चांगल्या डोळ्यांसाठी आपण हे केलं पाहिजे, तर असं काही संगोपनाच्या ज्या गोष्टी आहेत त्या पण कळू देत ना, म्हणजे काय लक्षात ठेवायचं. हो,
काय लक्षात ठेवायचं हे खूप महत्वाचं आहे. म्हणजे आपण जेव्हा मुलांबरोबर वागत असतो, बोलत असतो, तेव्हा अगदी लहानपणापासून लक्षात घेण्याच्या गोष्टी आणि मोठेपणी सुद्धा, की मी जी अपेक्षा माझ्या मुलांकडून करतेय ते मी वागतेय का, हे लक्षात ठेवायचं आहे. त्याच्यानंतर अजून एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे, ती म्हणजे माझं मूल जर का चुकत असेल तर त्याचं माणूस पण लक्षात घ्यायला पाहिजे, की मला तुझ्या ह्या गोष्टी आवडत नाहीत, पण म्हणजे तू मला आवडत नाहीस असं नाही, ही गोष्ट लक्षात ठेवायला पाहिजे. त्याच्यानंतर आपलं माणूस पण आपण लक्षात घ्यायला पाहिजे, की आपण पालक आहोत म्हणजे सर्वज्ञ नाही आहोत, आपणही चुकू शकतो. आणि हे मुलांसमोर मोकळेपणाने कबूल करायला काही हरकत नाहीये, की हो माझ्या लक्षात येतंय की मी तुला मोबाईल जास्त वापरू नको सांगते, पण माझा मोबाईलवरचा वापर वाढतोय, पण मी सुद्धा त्याच्यासाठी प्रयत्न करणार आहे. तूही मला माझा मोबाईल कमी करण्यासाठी मदत कर आणि मी तुला तुझा मोबाईल कमी करण्यासाठी प्रयत्न करते. आणि कारण त्याच्यातून काहीतरी चांगलं साधायचंय म्हणून. सो हे आपल्याला करता आलं पाहिजे. सो आपलं माणूस पण विसरून चालणार नाही. आणि आपल्या मुलाच्या क्षमता काय आहे, आपल्या मुलाच्या कमतरता काय आहे, ह्या ना समजून घ्यायला पाहिजेत आणि त्यांचा स्वीकार व्हायला पाहिजे. तो जर का झाला नाही ना, कधी कधी काय होतं, काही मुलांमध्ये खरंच काही कमतरता असतात, कधी न्यूरोलॉजिकल असतात, कधी बौद्धिक असतात. म्हणून आपल्याला कुठेतरी असतं की माझं मूल असं कसं होऊ शकतं. तर असं नाहीये, असं होऊच शकतं, कोणाच्याही बाबतीत होऊ शकतं. त्याचा जर का मी स्वीकार केला ना, तर कमतरतांवर काम करता येऊ शकतं, क्षमता सुधारता येऊ शकतात, वाढवू शकतो आपण. तर हे सगळं आपल्याला करता येईल, पण हे केव्हा होईल, जेव्हा आपण त्याचा स्वीकार करणार तेव्हाच होईल. आता काही ठिकाणी असंही आपण दृश्य बघतो की एखादी गोष्ट झटकन मुलांना मिळून जाते, पण तीच गोष्ट काही ठिकाणी मुलांना मिळताना थोडा वेळ लागतो, कारण बऱ्याच गोष्टी असतात, आर्थिक परिस्थिती असते, किंवा काही वेळा पालकांची ती धारणा असते की मागितल्या मुलांना द्यायचं नाही, ही धारणा काही पालकांची असते. अशा वेळी जेव्हा मुलांच्या बाबतीतून आपण विचार करतोय, मुलांच्या दृष्टीने विचार करतोय की त्या मुलाला वाईट वाटतंय का, व्हॉटेव्हर जे काही वाटतंय, पालकांनी भूमिका कशी ठेवायची? कारण काही पालकांच्या चर्चेमध्ये सुद्धा दिसून येतं, त्यात काय होतंय, हे दिलं तर एवढं काय बिघडलं. मग अशा वेळी काय भूमिका असावी पालकांची? बघ, आता तू म्हणालीस ना तसं दोन टोकांची कधीच नसावी, की मागितल्याबरोबर द्यावं अशीही नसावी आणि मागितलंय ना म्हणून द्यायचं नाही अशीही नसावी. जी वस्तू मागितलीये त्याची आत्ता गरज काय आहे ह्याच्याबद्दल पालक आणि आपण म्हणजे मूल हे चर्चा करूच शकतात आणि त्याच्यावर ठरवू शकतं की ही वस्तू आत्ता द्यायची का नंतर द्यायची. त्यामुळे त्याचा पण काही नियमच नाही की मुलांनी मागितलंय की द्यायला पाहिजे किंवा नाहीच द्यायला पाहिजे, नाही तर मुलं बिघडतात. त्या वस्तूची गरज ही सगळ्यात आधी लक्षात घ्यायला पाहिजे आणि मगच ती वस्तू द्यायला पाहिजे. बरं, मुलांच्या चुकांकडे पालकांनी कसं बघावं? कारण मुलांच्या चुका आपल्याला आधी दिसतात आणि मगाशी आपल्या बोलण्यात जसं आलं त्याच्या पालकांना आपल्या चुका नंतर दिसतात, ही फॅक्ट आहे. तर मग मुलांच्या चुकांकडे कसं बघावं? कारण काही वेळा मुलं खोटं बोलतात, काही वेळा मुलं त्या चुका लपवून ठेवतात. त्यांना माहिती असतं मुलाने की मी चुकलोय आणि माझ्या आई वडिलांपर्यंत पोहोचता कामा नये, आणि आपल्याला ते तिसऱ्याच व्यक्तीकडून कळतं. या अशा सगळ्या सिच्युएशन मध्ये ज्या मुलांच्या काही चुका होतात त्याकडे पालकांनी कसं बघावं? जसं मी मगाशी म्हणाले तसं ते मूल माणूस आहे हे लक्षात घ्यायला पाहिजे. त्याच्यानंतर मूल वाईट नाहीये, त्याच्या काही सवयी वाईट आहेत. खोटं बोलणं, लपवून ठेवणं हे केव्हा होतं तर संवाद नसेल तेव्हा. हे एक कारण झालं, म्हणजे 100% तेच कारण आहे असं आपण नाही म्हणणार. कारण कधी कधी काय होतं की मुलं ते इमॅजिन नाही करू शकत की ही माझी चूक आहे, त्याला आई वडील कसे रिॲक्ट करतील. कारण कधी कधी ना खूप गंभीर पण ती चूक असू शकते किंवा चूक छोटीशी असते पण त्याचा परिणाम गंभीर असू शकतो. अशा वेळी जरी संवाद चांगला असला ना तरी मुलांना भीती वाटू शकते. पण ही सतत त्यांना जाणीव करून देणं गरजेचं आहे की कोणतीही चूक झाली तरी आपण त्याच्यातून मार्ग काढण्याचा प्रयत्न करू. बरं, आपण असंही नाही म्हणू शकत की
तू काय वाटेल ते केलंस तरी मी आहे, मी बघीन काय करायचं ते, असंही नसावं. म्हणजे कुठलंही ना टोकाचं धोरण कुठल्याच नात्यात नसावं. सो मूल चूक करणार, त्या चुकीतून काय मार्ग काढायचा हे आपल्याला ठरवायचंय. सो म्हणून पर्सन व्हर्सेस बिहेवियर जे आपण नेहमी म्हणत असतो की माणूस चुकीचा नसतो, त्याच्या काही सवयी चुकीच्या असतात आणि तो माणूस आहे हे लक्षात ठेवणं गरजेचं आहे. पुन्हा जी चूक झाली आहे ना त्याचा पण आपण स्वीकार करायला पाहिजे की चुकलंय. आपण त्या चुकीवरच फोकस केला ना तर मग थोडी गडबड होईल आपल्यातून. आपण काय करतो, आयदर त्या चुकीवर फोकस ठेवतो किंवा त्या व्यक्तीवर ठेवतो. तर त्या संपूर्ण परिस्थितीचा जर का विचार केला ना तर मार्ग काढणं सोपं होतं. आणि जनरली याच्यामध्ये ऐकवलं पण जातं ना की तुझ्या या चुकींमुळे आता आम्हाला बाहेर तोंड दाखवायला जागा नाही वगैरे असेही डायलॉग्स येतात. याचा पण परिणाम मुलांवरती होतो का? नक्कीच होतो. कारण काय आहे ना की आपला हे बघ, आपण ना सगळं दुसऱ्यांच्या नजरेतून बघायला शिकलोय. अगदी लहानपणापासून तू बघितलंस तर छोटूसं मूल आहे. अगदी मी तुला उदाहरण सांगते की समजा ते आंघोळ करून आलंय आणि तसंच बाहेर आलं. आपण त्याला काय सांगतो, शेम शेम, आता सगळे तुला शेम म्हणणार. म्हणजे ना त्या दिवसापासून आपण त्याला सांगत असतो की दुसऱ्याच्या नजरेतून स्वतःकडे बघ. सो लोक आपल्याला नावं ठेवतील ह्यासाठी चूक करायची नाहीये. का चूक का करायची नाहीये तर त्याच्या मागे वेगळी कारणं आहेत, त्याचे वेगळे परिणाम आहेत. फक्त लोकांनी नावं ठेवणं ह्या परिणामाकडे आपल्याला नाही लक्ष द्यायचंय. सो म्हणून ना आधी आपण आपल्या नजरेतून आपल्याकडे बघायला शिकलं पाहिजे. जेवढं दुसऱ्यांच्या नजरेतून बघणार ना आपण त्याच्यावरतीच आपला फोकस राहणार. सो हे खूप महत्वाचं आहे, हे लक्षात ठेवा. आता मुलांना मोकळं वातावरण दिलं पाहिजे. मगापासून पण आपण बोलतोय की संवाद साधला पाहिजे. अशा बऱ्याच गोष्टी आपल्याकडे असतात आणि इव्हन आपण जरी आपण गेलो की मानसतज्ञांचा सल्ला घ्यायला वगैरे तरी त्याच्यामध्ये आपल्याला हे सांगितलं जातं की तुम्ही त्याला थोडं मोकळं वातावरण द्या, त्याच्या कलाने घ्या वगैरे वगैरे अशा गोष्टी येतात. मुळात मोकळं वातावरण द्यायचं म्हणजे नक्की काय करायचं? जे आपण मगासपासून म्हणतोय ना तेच आहे याच्यामध्ये सुद्धा. मोकळं वातावरण म्हणजे कोणत्या गोष्टींमध्ये मोकळीक द्यायची ना हे आपल्याला कळायला पाहिजे. ते आपलं विजडम आहे. म्हणजे अगदी साधं उदाहरण समजा घ्यायचं की आपल्या घरामध्ये टीव्ही घ्यायचा आहे समज. आता तर टीव्ही सारखी गोष्ट मुलं जन्माला येतात तेव्हाच असते, पण मी एक उदाहरण म्हणून सांगते. किंवा फोन घ्यायचा आहे. आताच्या काळात आपण फोनचं उदाहरण घेऊ की समजा मला फोन घ्यायचा आहे तर माझं बजेट काय हे मी ठरवायचं. मग त्यातलं कुठलं मॉडेल घ्यायचं ह्यासाठी मी मुलाचा सल्ला घेऊ शकते. म्हणजे मोकळीक देणं म्हणजे कोणत्या गोष्टींमध्ये द्यायची. समजा मी म्हणाले की माझं मूल पिकनिकला जाऊ शकतं. पिकनिकला जायला मुलांना परवानगी द्यायला पाहिजे, त्यांना मोकळीक द्यायला पाहिजे. पण मग ते मूल कुठे पिकनिकला जाणार आहे, तिथे काय काय घडणार आहे हे मला माहिती पाहिजे. म्हणजे अशी मोकळीक देऊन नाही चालणार की मूल म्हणालं की मी पिकनिकला चाललोय आणि मी म्हणलं की हा जा, काहीच हरकत नाही, आपल्या घरात अगदी मोकळं वातावरण आहे. तर नाही, ती मोकळीक नाहीये. पिकनिकला जायला तुला हरकत नाही, पण तू कोणाबरोबर जाणार आहेस ते मला माहिती पाहिजे, त्यांचे फोन नंबर्स माझ्याकडे असले पाहिजे आणि तिथे तुम्ही नेमके कशासाठी जाताय हे मला कळलं पाहिजे. सो मोकळीकचं वर्तुळ काय आहे हे मला कळलं पाहिजे. बरोबर आहे, नाहीतर मग ते म्हणतात गडबड होते. नक्कीच. बरं, काही वेळा ना ह्या असं मुलांना घडवताना किंवा हे जे सगळे टप्पे तुम्ही सांगितले त्या टप्प्यानुसार सुद्धा वागताना कधी कधी ना आपल्या कुठेतरी भावनांना, आपल्या इगोला धक्का लागतो की मी एवढं करतीये किंवा मी करतोय एवढं हे मुलांसाठी, सगळं मी अंमलात आणतोय, तरी पण पाहिजे तसा रिस्पॉन्स मला माझ्या मुलांकडून मिळत नाहीये किंवा एवढं करून सुद्धा अजूनही काही नीट नाही होत आहे, आपल्या घरामधले सुद्धा वातावरण घडी नीट बसत नाहीये. अशा वेळी पालकांनी स्वतःला कसं समजून घ्यायचं? कारण घडवताना सुद्धा पालक सुद्धा एक मूल या टप्प्यातूनच पुढे आलेले आहेत. तर पालकांनी स्वतःवरती ताबा ठेवत कसं समजून घ्यायचं किंवा ही परिस्थिती कशी बदलेल?
बघ, समजा आपण असं म्हणालो की एखादा पालक खूप पहिल्यापासून प्रयत्न करत आला आहे, मुलाशी संवाद उत्तम साधतोय, अमुक वर्षापर्यंत त्यांचा संवादही चांगला होता, पण एका घडीला असं झालंय की तो संवाद तुटत चाललाय. आणि मी कितीही प्रयत्न केले तरी तो पुन्हा नाही होतय. तर मग आपल्याला हे लक्षात घ्यायला पाहिजे की काही गोष्टी ह्या मी नाही बदलू शकणार आहे. कारण असं होतं अगं की आपण पाहतो ना की खूप चांगली असणारी मुलं अचानक बदलतात. बरं, त्यालाही अनेक कारणं असू शकतात की म्हणजे त्यांची संगत किंवा काही कधी कधी न्यूरोलॉजिकल पण काही चेंजेस असे होतात की ज्याच्याने मूल त्या काही गोष्टींवरती कंट्रोल नाही ठेवू शकत, म्हणजे ज्याला आपण ऑब्सेशन म्हणतो, अशा काही गोष्टी होऊ शकतात. सो ते ना नेमकं का हे घडतंय ते आधी समजून घ्यायला पाहिजे. आणि मग एका पॉइंटला मी माझं पूर्ण 100% दिलेलं आहे, देण्याचा अजूनही प्रयत्न करतोय, पण तरीही काही गोष्टी ह्या माझ्या नियंत्रणाखाली नाही आहेत, ह्याचा पण मला स्वीकार करायला पाहिजे. कारण आपलं मूल झालं तरी सुद्धा ते 100% आपल्यासारखं नाहीये. ते वेगळा विचार करणार आहे, ते वेगळं वागणार आहे, त्याला वेगळ्या गोष्टींची भूल पडू शकते, त्याचे परिणाम प्रत्यक्ष भोगल्याशिवाय कदाचित त्याला कळणार नाहीत सांगून, आणि किंवा तरीही तो त्याच्याशी कम्फर्टेबल असेल. की फॉर एक्झाम्पल आपण म्हणू की व्यसन, आजकाल किती लहान वयांमध्ये मुलांना व्यसन लागतंय. म्हणजे शाळेत जाणारी मुलं सुद्धा स्मोकिंग म्हण किंवा आता अजून वेगवेगळे मार्ग आहेत त्यांच्याकडे, आणि खूप आपल्याला वाटतंय की आपण सगळं चांगलं करतोय आणि तरीही हे ते मूल करतंय. तर त्यासाठीचे प्रयत्न आपण नक्कीच करायचे. म्हणजे म्हणून ते काही सोडून द्यायचं नाही की मी एवढं केलं तरी सुद्धा माझं मुलं असं करते मग जाऊ दे आता, असं नाही. त्याचे प्रयत्न नक्कीच करायचे, पण त्या प्रयत्नांना जर का यश येत नसेल ना, तर मग आपल्याला लक्षात घ्यायला पाहिजे की काही गोष्टी माझ्या नियंत्रणाच्या बाहेरच्या आहेत, आणि माझ्या नियंत्रणातल्या गोष्टी मी करत आलो आणि मी करत राहणार, म्हणून आपण काही गिव्हअप नाही करणार. पण ही जाणीव सतत स्वतःला द्यायला पाहिजे की सर्टन थिंग्स आर बियॉन्ड माय कंट्रोल. बरोबर. तर सुजाण पालकत्व हा शब्द आपण बरेचदा ऐकतो की सुजाण पालकत्व, इव्हन ह्यावरती अनेक कार्यक्रम पण आहेत, अनेकांची पुस्तकं पण आहेत. अगदी. पण हे जे सुजाण पालकत्व आहे आणि जे आपण मगासपासून बोलतोय की पालक कुठे चुकतात वगैरे वगैरे, सुजाण पालकत्व मध्ये जे सांगितलेल्या गोष्टी आणि पालकांचं चुकणं याचा जर कुठेतरी आपण साधर्म्य साधला तर तो तसा जुळत नाही. कारण त्यातल्या सगळ्या गोष्टी आहेत त्या प्रत्येकाचे अनुभव आहेत, किंवा जे सांगतात ते त्यांचे अनुभव सांगतात. मग एवढ्या याच्यानंतर शेवटचा जो आपला महत्वाचा मुद्दा आहे की चुकतात कुठे पालक, तर त्याच्या काही बेसिक ज्या चुका आपल्याला झटकन दिसून येतात आणि आपण त्या पटकन बदलू शकतो, तर त्याबद्दल आपण सांगूया आणि थांबूया. बघ, सगळ्यात आधी हे लक्षात घ्यायचं की आयडियल पॅरेंटिंग असं काहीही नाहीये. हे सतत आपण लक्षात ठेवायला पाहिजे. कारण ना आपल्याला खूप सुरुवातीला जसं लग्न होऊन एखादी मुलगी घरी येते, तिला वाटतं की मी आदर्श सून बनीन, मी आदर्श पत्नी बनीन, तसंच मी आदर्श पालक सुद्धा नाही होऊ शकणार आहे. मी चुकणार आहे, माझं मूल चुकणार आहे, आम्ही तिघही एक युनिट म्हणून चुकणार आहोत. हे सगळ्यात आधी लक्षात ठेवायला पाहिजे. त्याच्यानंतर ना पालकत्वाच्या पण ना काही काही स्टाईल्स असतात की म्हणजे एखादा खूप अथॉरिटेटिव्ह असतो, म्हणजे अथॉरिटेरियन असतो की मी म्हणतोय तसंच व्हायला पाहिजे, कारण मला माहितीये मी मोठा आहे आणि आम्ही आमच्या आईवडिलांचं ऐकलेलं आहे, तुम्हीही ऐकलं पाहिजे. एखादा असतो खूप लिनियंट असतो, नाही नाही मला इतकं कडक वागवलं होतं की मी अगदी माझ्या मुलांना सगळ्याला सवलत देणार आहे. किंवा एखादा असतो त्याची इन्व्हॉल्वमेंटच नसते. ते साधारण शिक्षित पालकांमध्ये असं होत नाही, पण काही पालकांमध्ये असं होतं, अशिक्षित किंवा ज्यांचे इतर स्ट्रगल्स मोठे असतात त्यांच्याकडे हेही होतं की काय का होईना मुलांचं, मला काही फरक पडत नाही. आणि किंवा काही ज्याला आपण सतत सुजाण सुजाण असं म्हणतोय तसे असतात की प्रसंगी मी फर्म राहणार, मी काही गोष्टी त्याला सांगणार, काही गोष्टींचा धाक दाखवणार, पण जिथे मोकळीक देणं शक्य आहे ती मी देत राहणार. तर अशा वेगवेगळ्या स्टाईल्स आहेत. तर ना आपण आधी आपली स्टाईल ना समजून घ्यायला पाहिजे.
की मी नेमक्या कोणत्या प्रकारे, ह्यातल्या कुठल्या प्रकारात बसतोय, मग त्याचे फायदे मला मिळतायत का? नसतील मिळत तर मला माझी स्टाईल बदलून बघायला पाहिजे. हे खूप आधी लक्षात ठेवायला पाहिजे की मला माझी स्टाईल मग बदलायला लागेल जर का योग्य परिणाम दिसत नसेल. आणि प्लस ना आपल्या मुलांच्या मर्यादाही लक्षात घ्यायला पाहिजे, त्यांचा स्वभाव लक्षात घ्यायला पाहिजे. सो हे सगळे मुद्दे आहेत की जे आपल्याला सतत सतत त्याचा अभ्यास करायला पाहिजे. असं नाहीये की आता माझी ठरली ही स्टाईल आहे, आता ह्या स्टाईलचे मला 4 फायदे मिळालेत. हे बघ, मूल का ऐकत नाही? अनेकदा ते त्याच्या फायद्याचं नसतं. न ऐकण्याने होणारे फायदे त्याला दिसत असतात. सो म्हणून पण मूल ऐकत नसतं किंवा त्याचे परिणाम त्याला माहिती नसतात. सो म्हणून मला ते त्याच्यापर्यंत पोचवायचंय, तर ते मला कसं करता येईल. माझी जर का स्टाईल उपयोगी येत असेल तर ती मी करावी, पण येत नसेल तर मी बदलासाठी तयार असायला पाहिजे. हा सगळ्यात महत्वाचा मुद्दा आहे की मी माझी स्टाईल समजून घेऊन बदलणं आवश्यक असेल तर बदलायला तयार आहे का. एवढा एक मुद्दा जरी लक्षात ठेवला ना, आणि प्लस कसं आहे ना की जसं तू मगाशी म्हणालीस तसं की लोक काय म्हणतील ह्याच्यावरून ना आपल्याला आपलं नातं चांगलं कसं ठेवता येईल हे बघायचंय. अगदी करिअरचं उदाहरण घेतलं, समजा की एखाद्या आईवडील डॉक्टर आहेत, त्यांचं अख्खं सेटअप आहे आणि त्यांना वाटतं की माझं मूल डॉक्टरच व्हायला पाहिजे आणि मुलाला काहीतरी वेगळं वाटत असेल, तर ह्याच्यावरती आपण जर का त्याच्याशी संबंध तोडणार असू तर लक्षात घ्यायला पाहिजे, किंवा त्याच्यामध्ये विसंवाद निर्माण होत असेल तर लक्षात घ्यायला पाहिजे की माझं गोल काय आहे. माझ्या आणि माझ्या मुलाचं नातं उत्तम ठेवणं की माझं मूल डॉक्टर होऊन लोकांनी म्हणणं की अरे डॉक्टर होते आई वडील, हा पण उत्तम डॉक्टर झाला. सो माझं गोल नेहमी मला लक्षात ठेवायला पाहिजे. त्या काही छोट्या छोट्या गोष्टी आहेत. खरं तर हा विषय खूपच मोठा आहे, कारण पालकत्व अगदी इतक्या एका तासात किंवा अर्ध्या तासात आपण नाही बोलू शकत, कारण त्याचे खूप पैलू आहेत. समाजात वेगवेगळ्या प्रकारची माणसं आहेत, प्रत्येकाची स्थिती परिस्थिती ह्या सगळ्या गोष्टी वेगळ्या, आणि कुठे ना कुठेतरी त्याचा एफर्ट्सचा परिणाम हा मुलांवरती होतच असतो. आणि मग प्रत्येक ठिकाणी पालक चुकतात किंवा मुलं चुकतात, यापेक्षा सुद्धा कुठे चुकू नये याकडे आपण जास्त लक्ष देणं गरजेचं आहे. कारण हे जनरल कमेंट केली जाते की तुमचं चुकलं, पण नाही, सगळ्यांचं चुकू शकतं. हा साधा बदल आपण सगळ्यांनी स्वीकारणं खरं तर गरजेचं आहे. सो खूप छान वाटलं बोलून. म्हणजे ज्या छोट्या छोट्या गोष्टी आपल्या घरात असतात ज्या आपण करू शकतो, वेळेप्रसंगी आपल्याला मदतही घ्यावी लागते, की कधी मानसतज्ञांचा सल्ला घ्यावा लागतो किंवा आपल्या ज्येष्ठांची मदत आपण घेतो, आणि या गोष्टी आहेत. पण तुम्ही हे खूप छान अगदी साध्या भाषेत उलगडून सांगितलं. थँक्यू सो मच. थँक्यू. येस. आणि ही आमची नवीन सिरीज तुम्हाला कशी वाटते ते तुम्ही आम्हाला जरूर कमेंट करून कळवा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा. आणि पुन्हा एकदा मी तुम्हाला सांगते की वयमचं हे जे आमचं मासिक आहे, या मासिकाचे सभासद सुद्धा व्हा. जसं तुम्ही आमच्या युट्यूबला सबस्क्राईब करताय तसं हे मासिक सुद्धा घ्या. यातूनही तुम्हाला अनेक गोष्टी आजच्या विषयाशी रिलेटेड सुद्धा सापडतील, हे मी तुम्हाला नक्की सांगते. थँक्यू सो मच.